तरंगफळा आलोय मित्रांनो. माळशिरस हिंदकेसरी मैदानावर 1 नंबर केला सर्जेराव आणि मथुर आणि सर्जेराव. आणि आज मिरवणूक आहे गावात ना मित्रांनो, म्हणजे 1 नंबर केल्याबद्दल. त्या साईडला बघा मोठं जंगी नियोजन आहे, इकडं मोठं पातेलं आहे आणि मोठं नियोजन आहे, जंगी आहे. होय जंगी नियोजन आहे. काय सांगचाल की घरच्या जोडीनं 1 नंबर केल्यानंतर खुशी काय? खुशी काय आता शब्द नाहीत बोलायला, एवढा आनंद आहे. ज्यासाठी आम्ही जवळजवळ 15-16 वर्ष संघर्ष करत होतो ती गोष्ट आम्हाला मिळाली. त्यामुळे आज भरपूर जंगी नियोजन आहे, जेवणाचं नियोजन आहे, डीजे आहे, हलगी आहे, त्या परत घोडा आहेत, सगळंच नियोजन म्हणलं काय म्हणजे असं काय आपली जी इच्छा होती पूर्ण झाली. त्यामुळं काय समाधान आहे. तर मित्रांनो आता ही तुमच्या दावणीतला बोलू पाखऱ्या आणि पाखऱ्याचा लोक कोण? पाखऱ्याचा लोक मथुर जी दोन्ही खाली पब्लिक बोलत होती मथुर आणि ही दोन्ही खाली पाखऱ्याचा भाव सर्जेराव, ती दोन्ही खांदी आतून. तर मित्रांनो बघा इकडं काय खुशी आहे हिंदकेसरी 1 नंबर. शब्द नाहीत आज बोलायला. भरपूर आनंद आहे. आनंदाचं बी स्वागत तसंच करायचं आहे. मोठ्या जल्लोषात संपूर्ण गावात जल्लोष झाला पाहिजे असं नियोजन केलंय. काय वाटत होतं? वाटत होतं पण हिंदकेसरी होईल? कधीच नव्हतं वाटत. एक आशा होती हिंद केसरी होण्याची. हिंदकेसरी मैदान राहायचं तर राहायची आशा होती. 1 नंबर होईल असं कधी वाटत नव्हतं. आज नशिबानं साथ दिली, सगळ्यांचा आशीर्वादाची साथ लाभली आणि ओपनला हिंद केसरी झाला 1 नंबर करून. काय तुम्ही सांगसाल घरची जोड आणि हिंदकेसरी झाली? आनंद आमचा का गणत मावत नाही. आणि आम्ही शर्यत बंदीच्या अगोदरपासून बैलगाडी क्षेत्रात आहे. तेव्हापासून आम्हाला हिंदकेसरी व्हायची इच्छा होती. शर्यत बंदीसुद्धा आम्ही भरपूर कष्ट घेतले आणि त्या कष्टाचा आज चीज आमचं झालेलं आहे. आम्हाला म्हणजे हिंदकेसरीचा मान मिळाला हे म्हणजे शेजारी क्षेत्रात आम्हाला आल्याचं सर्व आतापर्यंत 10-12 वर्षाचं एकदम कष्ट आमचं यश मिळालं त्याला आम्हाला. सर्जेराव बरोबर येऊ सर्जेराव. आणि पहिली गाडी कुठं आणलेली? हो 50-50 सोन्या 50-50 केसरीला गाडी आपली फायनलला राहिली होती. आदत दोन्ही पळवून म्हणजे जुळली मन जुळली. मन जुळले ती एकमेकाची. आणि व्यायामाला पण ती दोघं सोबतच व्यायाम असतो त्या दोघांचा. सगळ्यात महत्वाची गावची फाटी तुम्ही त्या फाटीवर सुरुवात दोघांची पण सुरुवात त्या फाटीलाच फेरं टाकून केलेली आहे. म्हणजे घरच्या मैदानावर सोडलं नाही. त्याचं पायाखालचं मैदान होतं. पायाखालचं मैदान होतं. त्याला अनुभव होता लहानपणापासून, तो त्या डोंगर रानातून फिरलेला आहे. त्यामुळं त्याला चढाचं काहीच वाटलं नाही. पुढच्या चढाला त्यानं गाडी वडूनच लावली. इकडे बघा मित्रांनो मथुर आहे, ही दोन्ही खांदी बादशाह म्हणायला लागलो वेगाचा. सर्जेराव आहे आणि त्याचबरोबर आते काय सांगचाल मथुर विषयी? मथुर म्हणजे वेगाचा हिंद केसरी झाल्याचा आनंद वेगळाच आहे. आज गावात हा जल्लोष. काय दादा काय सांगशील? काय आज काय चॅटिंग करतोय? काय नाही व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ बनवतोय? बरं काय आज मोठा जल्लोष आहे? आज दिवाळीच आहे तरंगफळ. म्हणजे आज खरी दिवाळी आज आहे. आज खरं दिवाळी साजरी होणार. काय सांगशील तू दादा? आज आमचा संघर्ष हे संपला पूर्णपणे. आम्हाला जेवढं पाहिजे होतं तेवढं सर्जेरावने आणि मथुरनं मिळवून दिलंय आम्हाला. ह्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. खूप मोठा अभिमान आहे आम्हाला या दोघांबद्दल. आमचा म्हणजे आमची आज दिवाळीच आहे गावाची. म्हणजे काय आज काय सांगशील? आज टी शर्ट घालून आज काय 1 नंबर केला. आज मिरवणूक काढायची आज, त्यामुळे बैलही न्यायची गावात. बर 1 नंबर केल्यामुळे आनंद झाला. 1 नंबर केल्यामुळं आनंद झाला. बरं माळशिरसच्या घरच्या मैदानावर आणि गावा शेजारी 1 नंबर करणं लय महत्वाचं आहे. हा बर तू बैल मारतो तुला दोन्ही? नाही तर इतकं मारत. थोडं मारतो तुम्ही? हा थोडं मारतो. तू पाणी पिणी जाऊतो तू? हा मग मारतो काय म्हणतो? तुला मारते ते का बाकीच्याला मारते? बाकी ज्याला वाटते ते पण मला नाही ते लय मारत. लय नाही मारत, थोडं मारते त्याला. तर काय तुम्ही काय सांगचाल? ही एवढी मोठी दावण आणि खरंच आज दावणीला यश येणं म्हणजे एक बैल राहणं लय महत्वाचं आहे, परंतु दोन्ही बैल राहिली. अहो नशीब म्हणजे योगायोग म्हणा की काय सगळं जुळून आलं. घरचा साथ, सगळं घरचं मैदान. आम्हाला फक्त त्या मैदानात गटाची अपेक्षा होती. तिथं आम्ही फायनलला राहून 1 नंबर झाला.
अतिशय समाधान आहे. आज त्यांची जल्लोषात त्यांची मिरवणूक काढायची आहे. इकडं सगळं नियोजन आहे, जंगी सगळं जेवणाचे नियोजन आहे, DJ आहे, हलगी आहे, त्या घोडं 2 सांगितले तर या असं सगळं तयारी जोरात केली आहे. आता ही पाऊस थोडा या लागला म्हणून थांबलोय, आता चालूच करायचं आहे नियोजन. काय होतं दादा, काय सांगचाल तुम्ही आज मोठं जंगी नियोजन? सांगण्यासारखं काय आता शब्दच न जोडणार आहेत. लय दिवसापासून आपली पोरं आपण कष्ट केलं त्याला, त्याचं यश मिळालं आपल्याला. आणि गावाच्या शेजारी मैदान असताना आपल्याला चांगलं जल्लोषाच्यात यश मिळालं, त्यासाठी मावत नाही एवढा आनंद आहे. तुमच्या त्या दिवशी पण डोळ्यात पाणी राहिले. हो, राहिलं होतं की. काय घरची गाडी, हिंद केसरीला घरची गाडी म्हणजे शब्द सांगायचा शब्दच नाहीत ना त्याला तिथनं पुढं. आणि एक प्रकारे वळू क्षेत्रात पण नाव झालं तुमचं पहिलं होतं, पण आता मला वाटतं की टॉप मध्ये जाईल. हो झालंय. बैल अग्रेसिव्ह आहे तू. हो बाबा काय आज मोठं नियोजन आहे? होय झाले. बर, तुम्ही काय सांगचाल जोडीविषयी, काय सांगचाल? काय नाही, आनंद आहे, बाकी नाही काय. गावच्या मैदानात आपलं 1 नंबर करून हिंद केसरी झाली. गावच्या मैदानात आणलंय महत्वाचं आहे. हां, घरच्या गाडीवर, घरच्या मैदानात. तुम्ही काय सांगचाल? ह्या क्षेत्रात एवढं म्हणजे कळलं की संयम आणि दिवस ही प्रत्येकाचं येतं, एवढं म्हणजे आम्हाला अनुभव आला त्याचा. माणसाने जास्त करून आपलं गाड्या जुळवून गावच्या घरच्या, आम्हाला बी आता ह्या बैलांना पायऱ्यांना लय अडचणी आल्या त्या. वायदे वगैरे बंद करायचे असले तर आपलं गावचं साज, घरचा साज असं म्हणजे पळवलं पाहिजे. एक लक्षात ठेवायचं की दिवस ही प्रत्येकाचा येतोय. संयम पाहिजे मित्रांनो. त्यांचं म्हणणं आहे की बाबा गावचा साज किंवा घरचा साज जुळवा. कारण कसं होतं, आपला विश्वास नसतो, तो पळतोय, आपल्याला काय माणसं म्हणते तो पळतोय, ह्यो पळतोय, पण आपलीच गाडी जोडल्यानंतर आपली पण गाडी मोठ्या गाड्यासनी मारू शकते आणि 1 नंबर करू शकते, ही तुमच्या घरच्या साजनं दाखवून दिली, सिद्ध केलं. सर्व आम्ही तुमच्या बाहेरच्या माध्यमातून आम्ही सांगतो, आता आम्ही सर्वसामान्य माणसं, जसं आम्ही 1 नंबर केला त्यानंतर व्हॉट्सअपला, यूट्यूबला किंवा इंस्टाग्रामला बऱ्याच कमेंट केल्या लोकांनी, पण त्यांना वाटत नव्हतं एवढे म्हणजे सर्वसामान्य बैल मालकांचा 1 नंबर होईल. म्हणजे त्या कमेंट करणाऱ्यांनी म्हणजे मोठे लोक असतील तर एवढ्या मोठ्या कमेंट केल्या नसत्या, वाईट कमेंट केल्या नसत्या. असेच गावचं मैदान होतं, आमची बैल रास्त पळून आज आपल्या संघटनेच्या सगळं नियम अटीनुसार सगळ्या गाड्या रास्त सुटल्या सगळ्या. अजिबात सुद्धा आमची गावचं मैदान होतं की आम्हाला गाडी 1 नंबर पळाली. पण कमेंट करणाऱ्यांनी विचार करावा. अनेक लोकांचं म्हणणं होतं की बाबा ती गाडी बाद दिली म्हणून तुम्हाला, ती काय विषय आहे? ती गाडी लॉबी टच आहे, तुम्ही ड्रोनच्या कॅमेऱ्यात बघा, ती गाडी पुढे लॉबी टच आहे. आणि हा निर्णय म्हणजे तिचे स्थानिक सगळे होते पंच मंडळ त्यांनी दिलेला आहे. वेग असून चालत नाही, शिस्त पण तेवढी जास्त गरजेचं आहे. तुम्ही काय सांगता? काय नाही, घरच्या साजाने 1 नंबर केला, गावच्या साजाने 1 नंबर केला आणि गाडी मस्त पळाली. आता एवढं जुळून आलं की सगळ्याच गोष्टी नशिबावर. आतापर्यंत गाडी बऱ्याचदा पळाली पण 1 नंबरच्या आशेने पळाली नाही. हिंद केसरीला 1 नंबर झाला, सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली. स्टार पाहिजे मित्रांनो. कधी कुणाची संधी किंवा कुणाचं काय होईल सांगता येत नाही. दादा तुम्ही काय सांगचाल? घरच्या साजाने 1 नंबर केला. हां, सर्वांना आनंद आहे, आम्हालाही आनंद वाटतोय. आणि एक खेड्यातील एक बैलप्रेमी हौशी माणसाने ह्या जो छंद जोपासलाय त्याला खऱ्या अर्थानं आज यश आलंय. आणि खूप चांगली अशी बैलजोडी महाराष्ट्रावर सध्या गाजते. थोडक्यात शेतकऱ्याच्या म्हणजे प्रॉपर शेतकरी म्हणतात ना आपले, जे ज्यांना लहानपणापासून बैल सांभाळी, घरची बैल हिंद केसरी होऊन निलाय मात्र. हां, घरची बैल आहेत आणि त्यामुळं लहानपणापासून त्यांनी सांभाळलेल्या त्याला खऱ्या अर्थाने आज यश आलंय असं म्हणता येईल. तर मित्रांनो इकडे नियोजन दांडगाय माणसं महत्वाचं म्हणजे आम्ही सर्जेरावचे पहिलं मैदान 61 फाट्यानं चालू केलं होतं. पहिल्या मैदान त्यानं गट खाल्ला होता, सीमेला आम्हाला कट लागल्यामुळे तिथं मार खाल्ला होता. आता त्याची ती इच्छा राहिलेली तिनं ह्या मैदानात आमची पूर्ण केली सगळ्या टीमची. आणि हिंद केसरी होऊन त्याने एक चांगलाच आम्हाला वेगळा आनंद दिलाय. तर मित्रांनो बघा, त्यांचं म्हणजे आज घरची गाडी किंवा घरची बैल हिंद केसरी झाली, एक वेगळा आनंद आहे. आणि म्हणजे आज म्हणजे आपण दीपावली असते त्याप्रमाणे त्यांच्या घरी आज सण एक प्रकारे आणि मोठं नियोजन आहे. काय आज अजून पब्लिक जुळलं नाही पावसामुळे. काय पावसामुळे थोडं 5 मिनिटं लेट झालाय, पण आता यायला लागलीत सगळीच, आलेत पण बऱ्यापैकी सगळेजण.
आता चालूच करायची आहे मिरवणूक. ह्याच अनेक लोक ह्याच ट्रॉफीसाठी किंवा ह्याच बक्षिसासाठी किंवा ह्या डालीसाठी आणि ह्या बक्षिसासाठी किंवा ह्या मानासाठी अनेकांनी मोठे मोठे वैर केलं किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी झाल्या. असं कुणाला सुद्धा वाटलं नसेल की बाबा ह्या घरी आज बाबा 1 नंबर जाईल किंवा प्रत्येकाला वाटत होतं मला भेटेल मला भेटेल. परंतु एकाच घरी दोन्ही डाली, एकाच घरी दोन्ही पण चषक ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि सर्वसामान्य कुटुंबातनं मित्रांनो ह्या गोष्टी यश आले. मित्रांनो बघा घरची गाडी आज मला सांगा हिंद केसरी झाली जोड आणि आज मिरवणूक पण आहे. काय आहे आनंद काय? आम्हाला खूप आनंद झालेला आहे. त्या आनंद आज आम्ही साजरा करत आहे. सर्जेरावने 1 नंबर केला. खूप आनंद आम्हाला म्हणजे असं हे होतंय. आज वाटत होतं आपला बैल 1 नंबर करील वगैरे काय? आम्हाला असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की आज सर्जेराव 1 नंबर करेल. आपलं गेलाय रोजच्या सारखा मैदानला येईल असं वाटायचं आम्हाला, पण अचानक सगळ्या गोष्टी झाल्या. खूप आम्हाला आनंद झालाय. काय त्याच्यासाठी किती आभार म्हणा ते आम्हाला समजेना. आता मला सांगा तुम्हाला ज्यावेळेस कळलं 1 नंबर आपल्या बैलाचा झाला त्यावेळेस कोणी सांगितलं तुम्हाला? आम्ही स्वतः मैदानात गेलती. फायनल्स बघण्यासाठी मी मैदानात गेली. मग आम्हाला समजलं ते. गुलाबात राहिल्यानंतर म्हणजे सेमी काढल्यानंतर तुम्ही मैदानात हा सेमी काढल्यानंतर मी फोन केला मला न्यायला या म्हणून. मी फायनलसाठी मैदानात गेली. फायनल झाल्या मग सगळ्यांसंग आनंद साजरा केला. फायनलला वाटत होतं 1 नंबर होईल आपला? नव्हतं वाटत, कारण काय समोरचं दिसतच नव्हतं ते. वाटत नव्हतं ना 1 नंबर करेल म्हणून. टॉपच्या गाड्या होत्या हा आणि आपली गाडी आता म्हणजे घरचीच गाडी असल्यामुळे एवढं वाटत नव्हतं. म्हणजे घरचा साज असल्यामुळं काय माणसं म्हणतात घरच्याला यश येत नाही घरचा साज असल्यामुळं. त्यामुळं टॉपच्या गाड्या होत्या असं आमच्या स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं की आमचा सर्जेराव मथुर करतील म्हणून. बरं. आणि घरची गाडी असल्यामुळे तुम्ही एवढा विश्वास ठेवला होता की बाबा पळेल नाही पळेल झाला हीच महत्वाचं. हा गुलाल झाला हाच महत्वाचा आमच्यासाठी. पण आज काय आनंद, आज मोठे जंगी नियोजन आहे. आज किती भाकऱ्या आज इतकं भारी वाटतंय की जणू काय आमच्या घरी एक पोळाच असल्यागत आहे. बैल पोळा साजरा करतोय असं आज आम्हाला वाटतंय. आणि अनेक लोक ही अनेक लोक जमली तेही खूप खूप इतकं भारी वाटतं की आम्ही स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं. इतकी माणसं, इतकी बैल, घोडी, DJ ही सगळं असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आम्हाला. बर. आणि तुम्हाला कधी कळलं म्हणजे 1 नंबर का तुम्ही पण गेलता मैदानात? नाही मी नव्हती, मी आजारी होती त्यामुळे मला जाता आलं नाही. मी घरीच होते. आता आजारपणच गेलं डायरेक्ट 1 नंबर. हा 1 नंबर केल्यामुळे आजार पण सगळं निघून गेलं. मग त्या दिवशी काय आजार असल्याचं वाटलं नाही? हा काहीच वाटलं नाही त्या दिवशी. काय तुम्ही काय सांगता? काय नाही, मथुर जिंकला म्हणून खूप आनंद झाला. म्हणजे मथुर आणि ही म्हणजे आणि मला वाटतं चुलत पत्नी आहे ती. हा चुलत पुतणी आहे इथं. घरचीच गाडी आहे आमची. जिंकली म्हणून खूप आनंद झाला आम्हाला. काय की तुम्ही काय सांगचाल? मथुरने आम्हाला भरभरून यश दिलंय. डबल हिंद केसरी झाला. आता पहिला कुठला झालता पहिल्या मैदानात? पहिला वीरकळवाडीला वर झालता. गाडीला पण राहिलेलं ना. हो. तर मित्रांनो ह्या साईडला बघा गोड कुठे ड्रायव्हर या. आणि त्याचबरोबर मित्रांनो 2 बैल अंधारातली 1 नंबरला गेली ती गेली. परंतु एक ड्रायव्हर, अनेक लोक म्हणते ती ह्यूज ड्रायव्हर पाहिजे, त्यो ड्रायव्हर पाहिजे, 1 नंबरचा ड्रायव्हर पाहिजे. पण सर्व म्हणजे ड्रायव्हर सुद्धा उजेडात आला त्या दिवशी. हो तसं म्हणजे आपण कंटिन्यूस आहे गाड्या हाणतो. आई मनुभावने त्याची फोन केला म्हणलं आपल्याला गाड्या हाणायची घरची गाड्या चालते म्हणलं. मला त्याची काय फोन नव्हता, थोडे काम होतं त्यामुळे घ्यायचं नव्हतं. पण मनोवा शब्दा खातीर आपण आलो. त्यांना फक्त ती काय म्हणली फक्त आम्हाला गट काढून द्या यांची एवढीच अपेक्षित आहे. पण त्यांना मी डायरेक्ट सांगितलं होतं गट काढणं म्हणजे मोठी गोष्ट नाही म्हणलं. गट काढून मोरचा विचार मोर गाडी पळणं तुम्हाला लगेच सांगितलं म्हणलं काय होईल. गट काढला यांना सांगितलं गाडी काहीतरी कळलं घडवलं तरी म्हटलं क्वार्टर लावायला पण निघू आपण. पण नशिबानं साथ दिली आणि शेवट त्यांचा 1 नंबर झाला. मित्रांनो बघा क्वार्टर फायनलची आशा होती एक प्रकारे. बाबा गट काढला आपल्याला क्वार्टर फायनल झाला बस. बघा सर्वसामान्य मोठ्यांचं लय अपेक्षा असते मला हे पाहिजे मला ते पाहिजे. पण अशी सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहेत. अनेक लोकांना वाटतं की बाबा यांना 1 नंबर दिला. काय हो ड्रायव्हर तुम्हाला काय सहजासहजी 1 नंबर भेटला सांगा? आता कसं असतं सहसा म्हणजे यांच्या नशिबात 1 नंबर होता म्हणून त्यांना 1 नंबर मिळाला. काय असतं आता समजा गाडी जरी त्यांच्या गाडीत काय निकालाचा काय झाला असेल विषय वेगळा. पण काय होतं थोडं त्यांना गाडी लॉबी देणं किंवा काय होणं. पण ह्यांच्या नशिबात ते 1 नंबर होता काय तर होता. म्हणजे जी लिहून ठेवलं त्यांची. हा ती काय नंतर गोष्टी घडल्या ती घडणाऱ्या गोष्टी घडत राहते. त्यांच्या विषय काय झाला ती गाडीचा फॉल होतीच ह्यांना देवानं नशीब दिला. आणि काय सांगचाल की 1 नंबर झाल्यानंतर आज ओरिजिनल हिंदी केसरी झाला तुम्ही काय तो काय आनंद?
तो आनंद तर सांगायचा का नसतोच. म्हणजे कसं होतं, ही आनंद म्हणजे या बैलांपेक्षा मालकांपेक्षा ड्रायव्हरचा आनंद असतो. महत्वाचं म्हणजे एक नंबर होणं ही सहसाशी कोणाने शेवटच्या क्षणाला गाडीला हलवली ड्रायव्हर तुम्ही. हा मग आता कसं होतं, निकाल जवळ गेलं की हा गावला तर म्हणजे कसं होतं, शेवट चित्रा महत्वाचं म्हणजे ह्या दोन्ही बैलांची साथ ही महत्वाची साथ आहे. तुम्ही पण गाडी चांगली आणली, ड्रायव्हर पण तितकाच महत्वाचा आहे. 2 बैलासोबत ड्रायव्हर पण तितकाच महत्वाचा आहे की काय ड्रायव्हर पुढे आल्यानंतर खाली बसतं त्यांना सुचत नाही. आता कसं असतं, प्रत्येकाचं शेवट गाडी हाणणं कॉन्फिडन्स ह्यातलं फरक पडतो. म्हणजे असं तुम्हाला म्हणजे तिथं तुम्हाला कळलं का आपलं 1 नंबर तिथं ज्यावेळेस गाडीनं टाकाटाकीला वाटत होतं तुम्हाला 1 नंबर झाला? हा तेच वाटत होती गाडी, कारण नकऱ्या आपल्याला घासूनच पळत होता आणि सर्जेची गाडी काय आपल्याला थोडी 19 मागत पळत होती, त्यामुळे आपण चिटकायला चान्स आपल्याला होताच तिथं. आणि एकाच घरी दोन्ही डाली दोन्ही आता मोठी सगळ्यात मोठं महत्वाचं म्हणजे सांगणं. आता मुलाखत काय मी लय देत नाही आणि ह्याच्या आधी तुम्ही पहिल्यांदा बोलताय पहिल्यांदा बोलतोय. महत्वाचं म्हणजे गाड्या मी भरपूर आणतो, मोठ्या मोठ्या गाड्या आणतो. फक्त विषय एक सांगतो तुम्हाला, ही 2 नंदी आहेत का नाही, महत्वाचं 2 नंदी. ह्या 2 नंदीनं त्या दिवशी इतकी साथ दिली मालकांना, फक्त आशा होती गटाची. सगळ्यात मोठं ह्या 2 बैलांचा आहे. गट सेमी फायनल हे 3 फेऱ्याला पळणं म्हणजे फक्त मालकाने काय सांगितलं होतं, आपल्याला गटाची आशा आहे. एका रक्तातली बैल चुलत पत्नी. महत्वाचं म्हणजे आता ह्यो बैल आहे ना, ह्यो सरजा, ह्यो बैल खालनं कमी आणि मोहर जास्त आणि मथुरचा तर काही विषयच नाही. खालनं जेवढा तेवढा मोहर बी. तुम्हाला सांगतो, गट काढला सीमेला, आता जरी सामन्यात गाडी निकाल घेतला, दोन्ही बैला फुल कॉन्फिडन्स होता आपल्याला, कारण गाड्या घुसणार का घसणार. आणि मधनं तास 7 आलं परत, मग तर म्हणलं कॉन्फिडन्स काय ना काय तर घडवायचं, तुमच्या डोक्यातच घडवायचं. मित्रांनो काय दादा काय सांगचाल? काय नाही, आनंद खूप आहे. त्या साईडला घोडं आणल्यात मित्रांनो, म्हणजे वरातीला ज्याप्रमाणे एक प्रकारे आणि मालक घोड्या बसले, आज बैलांनी मालकाला घोड्या बसवलं. मला वाटतं लग्नात पहिल्यांदा बसल्यानंतर आता दुसऱ्यांदा बसला. लग्नात नव्हतंच घोडं, रथ सांगितला होता. आज बैलांनी घोड्यावर बसण्याची संधी दिली. एवढं भारी वाटतंय की एकच नंबर. आज ह्या वाघच घोड्यावर बसवले ते, अशी एवढी मोठी फिलिंग वाटते. काय घोड्यांबद्दल काय सांगतो? घोडी घरचीच आहे ती, आपल्या मित्राचंच घोडी आहे ती. घोडी पण घरचीच आहे ती. साजच सगळा घरचा आहे, गावचा साज आहे. एवढं सगळं आमची टीम जोरात आहे की अशी नजर लागायसारखी टीम आहे आमची. सगळा घरचा साज, गावचा साज. मित्रांनो त्या साईडला बघा काय होता, काय घोड्यावर बसायची संधी दिली. आज आनंदाचा सर्वोच्च क्षण जो असतो तो बैलाने आम्हाला दिलेला आहे. तर मित्रांनो घोड्यावर बसायची संधी आणि खरंच हे वेगळं पण आहे. आणि चला धन्यवाद.